नमस्कार. सकाळचे 10 वाजता आहेत. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनची सुरुवात आंदोलनाच्या बातमीनं. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. मागणी मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार. आमदार रोहित पवार यांनी ठाम भूमिका घेतली आहे. सरसकट कर्जमाफी सोबतच कर्जमाफीतल्या जाचक अटी रद्द करा या मागण्यांसाठी कालपासून आमदार रोहित पवार यांचं पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. जोपर्यंत सरसकट कर्जमाफी होत नाही, शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही, तोपर्यंत आपण आंदोलनावर ठाम असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं. आणि या आंदोलनासंदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत. संतोष, रोहित पवारांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. शेतकऱ्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. तिथल्या पोलीस अधीक्षकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. सध्या नेमकी काय स्थिती आहे? रोहित पवारांचं काय म्हणणं आहे? आमदार रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेला हा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. त्यांची मागणी आहे की सरसकट कर्जमाफी करण्यात येईल 2 लाखापर्यंतची. प्रशासनाच्या वतीने पोलीस अधीक्षक असतील किंवा इथे उपजिल्हाधिकारी असतील, त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांची काय भूमिका आहे जाणून घेतली आणि ती भूमिका शासनाला कळवण्यात आलेली आहे. परंतु आतापर्यंतही शासनाचं त्यांनी कोणी सरकारचं कोणी आलेलं नाहीये. रोहित पवारांचं सांगणं आहे की तुम्ही चर्चेला या, 2 पावलं तुम्ही पुढे या, मी 2 पावलं पुढे येतो, आपण चर्चा करूया आणि चर्चेतून मार्ग काढूया. पण जर सरकार अनवंत भूमिका घेत असेल तर मी माझ्या भूमिकेशी ठाम आहे. माझा संघर्ष माझ्यासाठी नाही आहे, तर महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांसाठी आहे. सरकारने माझी कर्जमाफी केलेली आहे तीच पत्ती असं त्यांचं म्हणणं आहे. सरकारला जर शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर त्यांनी 2 पावलं पुढे यावं. भाजपच्या जे काय असतील शिष्टमंडळ त्यांनी यावं, चर्चा करावी आणि सरसकट 2 लाख कर्जमाफी केल्याशिवाय मी तर उठणार नाही. दुसरा दिवस आहे, त्यांची तब्येत थोडी खालावलेली आहे. डॉक्टर त्यांची तासा त्यांचा चेकअप करत आहेत आणि जोपर्यंत चर्चा होऊन मार्ग निघत नाही तोपर्यंत माझा प्राण गेला तरी बेहत्तर मी इथून हलणार नाही, अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी घेतलेली आहे. कल्याण. नक्कीच संतोष, तुमच्या सोबत सध्या शेतकरी सुद्धा आहेत. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? त्यांच्याशी काही बातचीत होऊ शकते का? आपण बोलूया. तुमचं काय म्हणणं आहे? हे जे आंदोलन सुरू आहे आंदोलनाचं तुम्ही काय सांगणार? नमस्कार, मी संतोष मेंघाने, कोल्हापूर. इथं जे आलोय मी ते सन्मान्य आमदार रोहितदादांनी शेतकऱ्यांच्यासाठी जे अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन जे केलंय त्या आंदोलनाला भेट द्यायची, माझा पाठिंबा द्यायचा. कारण शेतकऱ्यांच्या विरोधात करू नका कट, कर्जमाफी द्या सरसकट, अशा पद्धतीची आमची जी मागणी आहे ती सरकारने ती मान्य करावी. आणि महत्वाची गोष्ट अशी की आज संकटाने घेण्याला शेतकऱ्याला कमी केलेलं नाही, पण शेतकरी तितकाच धाडशी आहे, त्यानेही कधी पेरायला कमी केलेलं नाही. आणि ह्या होणाऱ्या सगळ्या घटनेतनी शेतकऱ्याला न्याय द्यावा. शेतकऱ्याच्या अंगावर असलेल्या कर्जात शासनानं त्याच्या कर्जातनं त्याचा बोजा रिकामा व्हावा यासाठी जी कर्जमाफी दिली आहे त्याला जे काय अटी शर्ती लावल्या त्या लावू नयेत. यायचीच आहे ना तुम्हाला, तर सरसकट कर्जमाफी करावी. तुम्ही सरसकट 2-2 लाख रुपये द्यावी अशी आमची मागणी आहे, ती सरकारनं पूर्ण करावी. त्यांना आग्रहाने विनंती आहे. रोहित पवारांच्या मागण्यांचं पूर्ण समर्थन आहे. आपल्याकडे काही आहे ते आपण जवळून संघर्ष शेतकऱ्यांचा पाहता. तुमची काय प्रमुख मागणी? गृहिणींना हे कर्ज माफ होणं गृहिणींच्या दृष्टीने, शेतकऱ्यांच्या गृहिणींच्या दृष्टीने किती महत्वाचं आहे? शेतकऱ्यांच्या गृहिणींच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे ही कर्जमाफी. कारण आता तुम्ही जर आमचा सोलापूर जिल्हा जर प्रामुख्याने पाहिला तर मध्ये काही महिन्यांपूर्वी पूरग्रस्त सिच्युएशन आली होती आणि त्या पूरग्रस्त मध्ये कितीतरी तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं हे नुकसान झालं होतं. कितीतरी गावं अगदी उद्ध्वस्त झाल्यासारखी झाली. त्यात आता आणखीन एक संकट आलं होतं, त्याच्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या केळीच्या जागा अगदी उद्ध्वस्त झालेल्या आहेत. म्हणजे शेतकरी पहिल्यापासूनच अगदी संकटात आहे. तुम्ही जर बघितलं तर इंधन दर संतोष, शेतकऱ्यांची सुद्धा सरसकट कर्जमाफीची मागणी आहे. त्यामुळे सरकार आता कशा पद्धतीने मध्यस्थी करते, कृषी मंत्री कशी दखल घेतात हे पाहणं महत्वाचं आहे. संतोष, धन्यवाद माहितीसाठी.